एकदा थंडी चालू झाली की थंडीमध्ये ना आपण बरेचदा बाजरीची भाकरीच खात असतो. बाजरीच्या भाकरीतून कॅल्शियम, उष्णता भरपूर भेटत असते आणि बाजरीची भाकरी खायला सुद्धा गोड लागते. थंडीच्या दिवसात तर आवर्जून ती खाल्ली जाते. आज आपण बाजरीची भाकरी बनवणार आहे. भाकरी बनवणं हे काय कुणासाठी नवीन नाही आहे, तर जुनंच आहे. पण काय होतं, बाजरीची भाकरी ना बनवली आणि एकावरती एक ठेवल्या की लगेच त्या अशा नरम होतात आणि खाताना लगेच तोंडामध्ये तिचा असा गोळा तयार होतो. तर आज आपण ना अशी छोट्या छोट्या स्टेप बघून ही भाकरी बनवणार आहे, जी तुम्ही अगदी शेवटपर्यंत ती छान कुरकुरीत राहील, खायला मस्त अशी कुरकुरीत लागेल. तर इथे बाजरीचं पीठ घेतलेलं आहे. आता बाजरीचं दळण करताना त्यामध्ये थोडंसं तांदूळ घालत जा, म्हणजे काय होतं, भाकरी कुरकुरीत तर होतेच, पण भाकरी कडवट अजिबात लागत नाही. त्यामुळे थोडंसं दळण करताना बाजरीमध्ये तांदूळ घातलं आणि चांगली अशी व्यवस्थित पांढरं येते, जास्त अशी काळपट दिसत नाही. इथे पीठ मळून घेतलेलं आहे. आता जास्त दिवसाचं जर तुमचं पीठ असेल तर कोमट पाणी करून पीठ त्यामध्ये मळत जा. पण अगदीच 10-12 दिवसाचं पीठ असेल तर आपलं साधंच पाणी घेऊन पीठ चांगलं मळून घ्यायचं. जसं मी मळलं आहे ना, अगदी तसं मळून घ्यायचं. आपण अगदी तव्याच्या काठोकाठ अशी भाकरी बनवते. गोळा घ्यायचा, पीठ लावून हातावरतीच उंडा तयार करायचा. पळपाटावरती थापा आणि पिठी घालून थापा. आता भाकरी थापताना काय करायचं आहे, भाकरी कधीही मधी थापायची नाही, तर भाकरी ही कडेने थापायची. तुम्ही बघत असाल मी कडेने थापून मोठी अशी थापलेली. बाजरीची भाकरी आहे त्यामुळे जरासा पातळ थापा. पातळ थापल्यामुळे काय होतं, छान अशी कुरकुरीत ती भाजली जाते. तवा पहिला गरम करून घ्या. आता जास्त कडक असा बाजरीची भाकरी बनवताना तवा गरम करायचा नाही. मध्यम आचेवरती तवा गरम करून घ्या. भाकरी तव्यामध्ये घालून घेतली की लगेच पाणी लावायचं आहे. पण पाणी लगेच लावलं की लगेच उलटायची नाही. पाणी असं सुकून द्यायचं. हलकंसं पाणी त्यावरती दिसते असं तुम्हाला जाणवलं की मग भाकरी उलटी करायची. म्हणजे भाकरीला काळे डाग पडत नाही आणि भाकरी तव्याला चिटकत नाही आणि तव्यालाही जास्त काळे डाग पडत नाही. भाकरी कडेने छान भाजून घ्यायची, अशी उलथण्याने दाबून जरासा, आणि व्यवस्थित भाजली की गॅसवरती या पद्धतीने भाजून घ्यायची. म्हणजे छान असा तिला कुरकुरीत पापुडा जो असतो तो छान असा कुरकुरीत येतो. जशी आऱ्यावरती भाजतो ना, अगदी तशीच आपल्याला इथे गॅसवरती पण भाजून घ्यायची. अशी गोल फिरवत आपल्याला भाजायची, म्हणजे सगळीकडून भाजली जाते आणि जळत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे, तर इथे तुम्ही बघू शकताय छान अशी खरपूस भाकरी मी इथे भाजून घेतलेले, कुठेही जास्त जळालेली नाही आहे. जसं आपण आरावरती म्हणजे चुलीवरती बनवतो आणि आरावरती भाजतो, अगदी सेम तशीच भाजल्यासारखी वाटते. दुसरी भाकरी मी इथे घालून घेतलेली आहे, तसंच भाजून घ्यायचं. पाणी लावलं, एक गोष्ट लक्षात ठेवायची, जर भाकरीला पाणी लावलं की लगेच उलटायची नाही, नाहीतर तुमची भाकरी तव्याला चिटकून राहते आणि तिला डाग पडतात आहे. आणि पूर्ण पाणी सुकलं की मग भाकरी उलटू नका. थोडीशी दमट आहे, ओलसर आहे तेव्हा उलटा. पूर्ण पाणी जर तुम्ही सुकून मग भाकरी उलटली तर काय होईल, तुमच्या भाकरीला चिरा पडतील. त्यामुळे भाकरी थोडीशी ओलसर असतानाच आपल्याला उलटी करून घ्यायची आणि छान अशी खरपूस जरासा डाग पडेपर्यंत इथे भाकरी भाजून घ्यायची. तर इथे अशा पद्धतीने आज आपण छोट्या छोट्या स्टेप बघून बाजरीची भाकरी कशी बनवायची ही रेसिपी बघितलेली आहे. नवीन नाही आहे, पण मी तुम्हाला दाखवलेले आहे. आता इथे एकावरती एक नाही ठेवलेले आहे, तर अशा पांगून ठेवलेल्या आहे, म्हणजे त्या नरम पडत नाही आहे, कडक राहतात आहे अगदी खाईपर्यंत. आता इथे बघू शकताय छान अशी एकावरती एक न ठेवल्यामुळे ना कडक राहिलेल्या आहे, लुल्ल्या अशा पडलेल्या नाही. पापोडा तुम्ही बघू शकताय, छान कुरकुरीत असा पापोडा बघू शकताय, वरचा एकदम कुरकुरीत आलेला आहे. मस्त अशी आपली ही बाजरीची भाकरी बनून तयार झालेली आहे.